काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढिलेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं नरसिंह सरस्वतींनी मातेला तत्वज्ञान सांगितलं आणि नंतर त्या दोघांमध्ये एक ठरलं। त्यांनी तिला सांगितलं होतं तुला 4 मुलं होतील, तिने सांगितलं 1 मूल होईपर्यंत तरी तू जायचं नाहीस। तेव्हा ते म्हणतात अगं तू 1 म्हणते, 2 मुलं झाल्यावर मी जाईल, पण मात्र तू अडवायचं नाहीस, तू परवानगी द्यायचीस आणि तुझं बोलणं जे आत्ता सांगतेस ते मात्र खरं करायचं। आता ती बोललेली तर आहे, त्यामुळे ती वेळ आल्यानंतर तिला परवानगी तर द्यावी लागणार आहे। 1 वर्ष सद्गुरू सांगतात 1 वर्ष तुझ्या घरी राहील, याचा तू निर्धार कर। तू बेफिकीर राहा, तू चिंता करू नकोस आई। मी आता एकदा सांगितलंय ना, 1 वर्ष मी तुझ्या घरी राहील, संवत्सर 1 तुझ्या घरी राहू माते निर्धारी। तुझ्या घरी 1 वर्ष राहील, तुझी इच्छा पूर्ण करीन, वासना पुरतील तुझ्या जरी। तुझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर तू म्हणतेस त्याप्रमाणे तुला पुत्र प्राप्ती झाल्यानंतर मग निरोप दे मज। 1 वर्ष मी तुझ्याकडे राहीन, याबद्दल तू बिनधास्त राहा, पण तुझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर, तुला पुत्र प्राप्ती झाल्यानंतर मात्र तू मला निरोप द्यायचा आहेस, हे लक्षात ठेव। असं सांगून सद्गुरू अतिशय प्रेमाने तिथे राहिले। त्या 1 वर्षामध्ये नुसते राहिले नाही तर काय केलं त्यांनी राहून? वेदाभ्यास शिकविती। ज्ञानवंत हा 8 वर्षाचा मुलगा, ज्याने भिक्षा घेताना आपल्या मुखातनं प्रथमतः ओंकार म्हणणारा हा बालक 8व्या वर्षी 4 वेदाचं अध्ययन करतो। 4 वेद मुखोद्गत आहेत। तो आईला शब्द दिला 1 वर्ष राहीन म्हटल्यानंतर त्या वर्षामध्ये तो बाकीच्या ब्राह्मणांना वेदाभ्यास शिकवतो। अनेक शिष्य निर्माण केले 1 वर्षामध्ये। कारंजामध्ये अनेक शिष्य निर्माण केले, सगळ्यांना वेदाभ्यास शिकवायला लागला। तर्क, व्याकरण, भाष्य या सगळ्या याच्यावर तो भाष्य करायला लागला। सगळे लोक आश्चर्य करायला लागले। अहो अभिनव आहे, खरोखर आश्चर्यकारक आहे। अहो हा फक्त 7 वर्षाचा मुलगा आहे, बरं तुम्हाला वाटत असेल तर सांगतो, पण हा 7 वर्षाचा मुलगा आहे, पण 4 वेदावर भाष्य करतोय। खरोखर आश्चर्य आहे। अहो जे स्वतःला विद्वान समजत होते आणि त्या विद्वानाहून जे विद्वान होते तेही आमच्या सद्गुरूंचे विद्यार्थी झाले हो। जे स्वतःला विद्वान समजत होते त्यांच्याहून जे विद्वान होते, विद्वानाहून विद्वान विद्यार्थी, त्यांच्याहून विद्वान विद्यार्थी झाले। 3 वेद सद्गुरूंपाशी शिकायला यायला लागले। शतशास्त्री जे स्वतःला म्हणत होते ते सुद्धा
शिकायला यायला लागल्या. अशा पद्धतीने अतिशय आनंदाने सद्गुरु अंबाला दिलेल्या शब्दाप्रमाणे अंबा आणि माधवच्या घरी राहिले आहेत. अतिशय आनंदाने सद्गुरूंच्या कृपेने. सद्गुरूंचं वाक्य म्हणजे अमृत, सद्गुरूंचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. त्यांच्या वाक्याप्रमाणे अंबा पुन्हा गरोदर राहिली. कारण सद्गुरूंना जायचं आहे, सद्गुरूंना परवानगी पाहिजे आणि त्याच्याकरता तिने ही अट टाकली आहे आणि ती सद्गुरूंनी मान्य केली आहे. 1 वर्ष तिच्या घरी राहिले आहेत. अतिशय प्रेमाने राहिले. ती पण त्यांची अतिशय आदराने सेवा करत होती, मुलगा असून सुद्धा. माता झाली गरोदरी, आई गरोदर झाली आहे त्यांची. अंबा गरोदर झाली आहे. आनंद झालाय तिला प्रचंड, कारण हा सद्गुरूंचा कृपा प्रसाद आहे. त्यांच्या वचनामुळे, त्यांच्या शब्दामुळे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा होणार आहे. म्हणजेच हा त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा प्रसाद आहे. तिला अत्यानंद झालाय. गरोदर राहिली तरी सद्गुरूंची रोज पूजा करायची. नित्य पूजिती पुत्रासी. मुलगा आहे असं नाही तर आता ती काय म्हणून त्याची पूजा करायची. ठेवणी भाव कुळदैवत आईसी. हा मुलगा नाही, हे आमच्या कुळदैवत आहे असं समजून सद्गुरूंची रोज पूजा करायची. अत्यानंद झालाय. त्यांना किती आनंद झालाय याचं वर्णन करणं अशक्य आहे. काय सांगो संतोष त्यांचा. हे सिद्ध स्वतः सांगतायत की त्या माता पित्यांना जो आनंद झालाय त्या आनंदाचं मी काय वर्णन करू नामधारका. एवढा त्यांना आनंद झालाय. गरोदर असताना ती आपल्या मुलाची पूजा करते. तर तो मुलगा म्हणून नाही तर आमचा कुलदैवत म्हणून ती त्याची पूजा करते. तव 9 मास झाले. 9 महिने झाले. 9 मास झाल्यानंतर अंबा प्रसूत झाली. सद्गुरूंनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे तिला दिवस राहिले. दिवस झाल्यानंतर 9 मास पूर्ण झाल्यानंतर अंबा प्रसूत झाली. आंबेला 2 मुलं झाली. बघा, सद्गुरूंनी सांगितलं होतं तुला 2 मुलं झाल्यानंतर मला तू परवानगी दे. 1 वर्षामध्येच सद्गुरूंना परवानगी घ्यायची होती किंवा मिळणार होती. म्हणून तिला 2 मुलं झाली आणि अतिशय सुंदर मुलं. हो अहो, अतिशय सुंदर मुलं होणारच. कारण नरसिंह सरस्वतींचा आशीर्वाद आहे. त्यांची रोज ती जी पूजा करते त्या पूजेचे हे फळ आहे. त्या पूजेची ही परिणिती आहे. सद्गुरूंच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. श्रद्धेचं हे फळ आहे. विश्वासाचं हे फळ आहे. गुरुवाक्य प्रमाण मानण्याचं हे फळ आहे. गुरुआज्ञा पाळण्याचं हे फळ आहे. मग ती सुंदर मुलं होणार नाहीत हे कशावरून. होणारच. 2 मुलं झाली. अतिशय सुंदर मुलं झाली. हो, पुत्र झाले उल्हास थोर. मुलं अतिशय आनंदित अशी मुलं आणि सुंदर मुलं झाली. माता पित्यांना आनंद झालाय. माता पिता संतोष फार. आई वडिलांना खूप आनंद झाला
की अरे आमच्या कुलदेवतानी. आता त्याला मुलगा म्हणून मानत नाही तर त्याला कुलदेवत म्हणून मानताय. सद्गुरूंना कुलदैवत समजतायत म्हणून त्यांची पूजा करतायत आणि त्यांच्या आशीर्वचने, त्यांच्या आशीर्वादाने माता पित्यांना अतिशय आनंद झाला. आशीर्वचन असे गुरु, हा सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि मग सद्गुरूंचा आशीर्वाद खोटा कसा होईल? पण आम्हाला सद्गुरूंच्या आशीर्वादावर विश्वास पाहिजे, हे महत्वाचं आहे. आंबेचा, माधवाचा सद्गुरूंच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास होता म्हणून तो त्यांचा आशीर्वाद असत्य झाला नाही. आम्ही आमच्या सद्गुरूंनी दिलेल्या आशीर्वादावर किती विश्वास ठेवतो हा मात्र संशोधनाचा विषय आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही जणांना हे ऐकून वाईट वाटेल. सत्य मान्य करण्याची ताकद नसेल. पण पुन्हा सांगतो, सद्गुरूंविषयी पुढे अध्याय तर येणार आहेच, त्या अध्यायात तर मी वर्णन करीनच. पण तुम्हाला सांगतो, सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा, पूर्ण विश्वास ठेवून त्यांचं वाक्य प्रमाण मानून जर तुम्ही वागलात तर सद्गुरूंच्या मुखातून निघालेला शब्द खोटा ठरू शकत नाही. यात दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला सांगतो, यात सद्गुरूंचं म्हणजे त्या व्यक्तीचं कर्तृत्व नाही आहे, तर त्या अगाध शक्तीचं, त्या तत्वाचं, त्या मंत्राचं. व्यक्ती हे निमित्त मात्र आहे. मी अनेक वेळा तुम्हाला गुरूंविषयी बोलताना सांगितलंय की गुरु ही व्यक्ती नाही, तर गुरु हे तत्व आहे, गुरु हे मंत्र आहे, गुरु हे सामर्थ्य आहे, गुरु ही शक्ती आहे. मग नृसिंह सरस्वतींनी सांगितलेलं वाक्य खोटं कसं होणार? कारण अंबा आणि माधव यांनी त्यांना खरोखर मनस्वी सर्वस्व अर्पण केलं होतं. त्याग हा कपड्यांचा, द्रव्याचा याचा त्याग नाही आहे. त्याग वृत्ती ही मनातनं असावी लागते. श्रद्धा मनातनं असावी लागते. आम्ही रोज देवळात जातो, आम्ही रोज पूजा करतो, आम्ही रोज जप करतो, आम्ही रोज अनुष्ठान करतो. मनस्वी किती होतं आणि देहाने किती होतं याचा विचार करा. आपण केलेल्या कर्माचं तात्काळ फळ तुम्हाला प्राप्त होतं. नुसतं मुखाने सांगितलंय की मी सद्गुरूंचा भक्त आहे, एवढ्यावर पुरत नाही हो. मी तुमचं सर्व वाक्य ऐकीन असं सद्गुरूंना नुसतं सांगून पुरत नाही, ऐकावंच लागतं. हिने सद्गुरूंचं ऐकलं. आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल, मग तो खोटा कसा होईल? खोटा होणारच नाही. गुरु या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे, लक्षात ठेवा. गुरूंच्या आशीर्वादामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून गुरुवाक्य वारंवार सांगताय, गुरुवाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी. गुरुचरित्रामध्ये प्रत्येक ओवीत तुम्हाला याचं वर्णन सापडेल. सूक्ष्म रीतीने तुम्ही वाचलं तर
गुरुवाक्य प्रमाण, गुरु आज्ञा पालन, गुरुनिष्ठा, गुरु रक्षी एखाद्याशी काही न करे काळ त्यासी, गुरु कोपे एखाद्याशी रक्षण शोके व्योमकेशी. हे नुसतं गुरुचरित्रामध्ये लिहिण्याकरता नाही, त्या पद्धतीने आम्ही राहायला पाहिजे. गमतीचं सांगतो, गुरूंनी सांगितलं ब्राह्मी मुहूर्तावर उठून जप कर. नाही मग सकाळी खूप थंडी असते, थोडं उशिरा उठलं तर चालेल का? हे गुरुवाक्य मान्य नाही. हे गुरुवाक्य आम्ही मानतोय, हे मान्य नाही. मग आम्ही करतो की जप, मग आम्ही करतो की अनुष्ठान? गुरूंचं म्हणणं काय आहे? सकारात्मक विचार करा. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही सकारात्मक विचार केला तर हे कर्म होईल का? हा सकारात्मक विचार मान्य नाही. माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय हे होईल म्हणजे होईलच. बरं, अंबानी त्यांना अडवण्याचं कारण त्यांच्या शब्दावर विश्वास नव्हता असं नाही. तिला कुठूनही काही काळाकरता तरी आपल्या मुलांनी, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी, आपल्या कुलदैवतेनी आपल्या बरोबर राहावं ही एक तिची इच्छा होती. आणि म्हणून तिने सांगितलं होतं मला एक मुलगा होईपर्यंत राहा. कारण 1 वर्ष तिला त्यांची सेवा करायला मिळाली आहे, हे लक्षात घ्या. तिला 1 वर्ष नरसिंह सरस्वतींची पूजा करायला मिळाली आहे, हे लक्षात घ्या. अभिलाषा काय आहे आणि फलश्रुती काय होती? आशीर्वचन असे गुरु, गुरूंचा तो आशीर्वाद होता, तो खोटा कसा होईल? या कारणे गुरुवचन ऐका. आता सिद्ध सांगतोय नामधारकाला, यामुळे गुरुवचन, गुरूंनी सांगितलेला शब्द, गुरूंनी बोललेली वाक्य सत्य मानावे विद्वज्जने. अहो तुम्ही किती जरी विद्वान असलात, तुम्ही किती जरी ज्ञानी असलात, तुम्ही किती जरी ज्ञानवंत असलात, विद्वान असलात, विद्या विभूषित असलात, तरीही गुरुवचन सत्य माना. आणि जसं तुमचं अंतःकरण असेल, गुरुवाक्य मानणारं तुमचं अंतःकरण असेल, तर तुम्हाला तसं फळ मिळेल. जर तुमचं अंतःकरण नकारात्मक असेल तर तुम्हाला तसंच फळ मिळेल. मग गुरुवाक्य सकारात्मक घ्यायचं का नकारात्मक घ्यायचं, हे त्यांनी ठरवायचं. या कारणे गुरुवचन सत्य मानावे विद्वज्जन. जैसे असेल अंतःकरण तैसे होईल परियेसा. अरे जसं अंतःकरण असेल तसंच फळ तुम्हाला मिळेल, असं सिद्ध नामधारकाला सांगतोय. आता इथे प्रामुख्याने मी जे सांगितलं ते पटणार आहे. काय की नामधारक हा नाममात्र आहे. खरं नामधारकाच्या जागी आपल्याला ठेवून सिद्धांनी हे आपल्याला सांगितले. कारण नामधारकाला हे सांगण्याची आवश्यकता होती का हो, की तुझं अंतःकरण गुरुवचनी स्थिर ठेव, गुरुवचन ऐक, हे नामधारकाला सांगण्याची आवश्यकता होती का? अहो जो ज्याचा वंशम परंपरागत पिढ्याने पिढ्या गुरु सेवे करता, गुरुनिष्ठे करता झाले आहेत, आणि जो गुरुनिष्ठे करताच घराचा त्याग करून
गुरुच्या दर्शनाकरता बाहेर पडलाय, त्याला हे सांगण्याची गरज होती का? नाही. पण सिद्धांनी नामधारक हे निमित्त ठेवलं आहे. सिद्ध हे सगळं जे सांगतोय हे तुम्हाला आम्हाला सांगतोय. म्हणून कधीही गुरुचरित्र वाचताना सिद्ध म्हणे नामधारका, नामधारक म्हणे सिद्धासी असं वाचून चालणार नाही. नामधारक म्हणे सिद्धासी असं म्हणताना नामधारकाचे प्रश्न हे माझ्या हृदयातून निघालेले आहेत आणि सिद्ध जे सांगतोय ते मला सांगतोय. हे तुम्हाला स्वतःला ठासून करता आलं पाहिजे, तर गुरुचरित्र कळेल, तर गुरु आज्ञा कशी पाळावी हे कळेल, तरच गुरुविषयी श्रद्धा, गुरुविषयी विश्वास हा दृढ होईल. ऐसा वर्ष एक त्रिमास, सद्गुरु 1 वर्ष आणि 3 महिने माता अंबेच्या वचनाप्रमाणे राहिले. 3 महिन्याचं बालक झाल्यानंतर आई त्याला खेळवते आहे. आता वेळ आली आहे आईला सर्व सांगण्याची, आईकडनं परवानगी घेण्याची वेळ आली आहे. आईला असं वाटत असेल की मी विसरलोय जायला, म्हणून आई बोलत नसेल, तिच्या मनासारखं होत असेल. पण नाही, आता जाण्याची वेळ आली आहे. आई तिच्या 2 लहान लेकरांना, आता त्या बालकांना खेळवते आहे. त्यावेळेस साक्षात भगवान नृसिंह सरस्वती आई जवळ गेले. जननी, हे आई, आठवण करून द्यायला आलोय मी तुला. जननी ऐक माझे वचना, आता माझं बोलणं ऐक. तुला दिलेला शब्द मी खरा केला. तुला 2 मुलं झाली बरं. ऐक, हे जननी ऐक माझे वचना. झाली तुझी मनःकामना, तुझी इच्छा पूर्ण झाली. 2 पुत्र तुला मिळाले. बर, हे 2 पुत्र इथे पुन्हा सांगताय सद्गुरु दीर्घायुष्य होतील. जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मनःकामना. 2 पुत्र निधान, 2 पुत्र कसे पूर्ण आयुष्य आहेत जाणार. पूर्ण आयुष्य यांना हे लक्षात ठेव. मी सांगतोय आई, यांना पूर्ण आयुष्य आहे. त्यामुळे पुढे तू असं नको म्हणू की हे किती काळ जगतील, असंही नको म्हणूस. यांना पूर्ण आयुष्य आहे. आणखीन तुला 2 मुलं होती. आता पुढे त्यांनी, कारण त्यांनी 4 मुलं सांगितले. आणि होतील 2 सुत, अजून तुला 2 मुलं होतील. तदनंतर कन्या 1, आणि मग त्याच्यानंतर तुला 1 मुलगी होईल. एकंदर तिला 5 अपत्य होणार आहेत. त्यापैकी 2 झाली, 2 होतील आणि नंतर मुलगी होईल. आणि तुम्ही सगळे जण सुखानी नांदाल. आणि होतील 2 कुमारक, तदनंतर कन्या 1. असाल नांदत अत्यंत सुख, अत्यंत सुख, की ज्या सुखाला अंत नाही. अशा सुखामध्ये तुम्ही नांदाल, राहाल. तुमच्या सर्व इच्छा अगं आई पूर्ण होतील. बघा, नृसिंह सरस्वती प्रथमतः मातेला हे सगळे आशीर्वाद देत आहेत की बाई बघ, तुला सांगितल्याप्रमाणे तुझी 2 मुलं झाली, ती पूर्ण आयुष्य होतील. आता ऐक, आता काय, तुला अजून 2 मुलं होतील, नंतर 1 मुलगा होईल. तुम्ही सगळे सुखाने नांदाल, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण आता आमुते निरोपावे,
आता मला जायला परवानगी दे. जाऊ आम्ही स्वभावे, आम्ही आमच्या आमच्या मार्गाने जाऊ. आनंदाने, संतोषाने, समाधानाने तुम्ही इथे राहा. आणि आईला निरोप देऊन सद्गुरू निघाले. आई वडील त्या बालकाच्या, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा आता हा 9 ते 10 वर्षाचा बालक झाला आहे. त्यांच्या चरणावर डोकं ठेवतायत. स्वामी आमचे तुम्ही कुलदैवत आहात, तुमच्या विषयी बोलायला आम्हाला शब्द नाहीये, अशक्य आहे तुमच्या विषयी बोलणं. आम्हाला तुमचं स्वरूप, तुमचं ज्ञान, तुमची विद्वत्ता काहीही कळलेलं नाहीये. तुझं स्वरूप कळलं नाही, तुझं ज्ञान कळलं नाही. कारण मायेनी, मोहानी आम्हाला जखडून ठेवलाय. पण तू त्याच्या पलीकडे आहेस. आमचा मुलगा असलास तरी तू आमची कुलदैवता आहे. माया मोहाच्या पलीकडे आहे. आम्ही मात्र माया मोहामध्ये गुरफटलेलो आहे. त्यामुळे तुला ओळखू शकलो नाही, तुला समजू शकलो नाही. तुला कधी मुलगा म्हणून आम्ही क्रोधाने बोललो असेल, किंवा एखाद्या समयी तुला मारलंही असेल. क्षमा कर रे बाळा, क्षमा कर. तू आमची कुलदैवत आहे, आमचा जगद्गुरु सद्गुरु तूच आहेस. चुकून चुकून आता ही आई वडिलांची क्षमा याचना चालली आहे आमच्या सद्गुरूंची. मायेनी, मोहानी आम्ही तुला कधी निष्ठुर बोललो असेल. बरं, आम्ही निष्ठुर का बोललो? तर तुला मुलगा समजून बोललो असेल. तू मुलगा नाहीस, तू आमची कुलदैवत आहे. पण चुकून आम्ही तुला मुलगा म्हणून जर निष्ठुर बोललो असेल तर मात्र क्षमा कर. तुला जेवताना आम्ही झोपलो होतो, तुला भूक लागली असेल याचा आम्ही विचार केला नाही. तू लहान असताना तू भुकेने रडला असशील, तुला कडेवर घेतलं नाही. या सगळ्या आमच्याकडनं चुका झाल्या असतील रे, क्षमा कर. आता तू आमच्या वंशाचा तारणहार आहेस आणि आमच्या वंशाचा तारणहार म्हणूनच तू जन्माला आलेला आहेस. आणि माझी प्रदोषाची पूजा, माझी शिवपूजा फळाला आली आहे. आई कबूल करायला लागली आहे की तू आमच्या पोटी का आलास, तर माझी प्रदोष पूजा जी आहे त्याचं फळ म्हणून तू जन्माला आलायस. आता पुढे सांग आम्हाला गती काय? जन्म मरण या यातना किती आहेत अजून, तेवढं सांगावं. तेव्हा तू सद्गुरू म्हणून, कुलदैवत म्हणून आमच्या घरात जन्माला आलाय. माझ्या उदराने तू जन्म घेतला म्हणून माझं अंग हे पवित्र झालंय. अरे तुझ्या जन्मामुळे आमच्या कुळातली 42 कुळं उद्धार झाला ज्यांचा, तुझ्या जन्मामुळे. आता आम्हाला कशा प्रकारे तू ठेवणार आहेस? या संसारामध्ये आम्ही कसं राहावं? कारण आता तुझं दर्शन नाही होणार रे. आमचा प्राण कंठात आलाय तुझं दर्शन रोज व्हावं म्हणून. भावनिक झाले आहेत माता पिता. हा काही अंशी त्यांना अडवण्याचा प्रयत्न पण आहे. पण सद्गुरू आहेत, ते जगद्गुरू आहेत, त्रिकालज्ञानी आहे, त्रिभुवन करता आहेत. आई वडिलांचं ते त्यांनी बोलणं ऐकलं. ते म्हणतात अगं असा काही विचार करू नको, कधी दर्शन होईल, काय होईल. जेव्हा तू माझं स्मरण करशील आम्ही तुझ्या जवळ असू. ऐकोनी माता पित्याचे वचन, बोलती श्री गुरु आपण. जे जे समयी तुमचे मन
स्मरण करील आम्हासी स्मरण करिता. तुम्ही फक्त मनामध्ये माझं स्मरण करता केलात तर स्मरण करता तुम्हा जवळ, तुमच्या जवळ तात्काळ असेल. आई हे लक्षात ठेव. आई हा माझा शब्द आहे ग. तुम्ही माझं ज्या वेळेस स्मरण कराल त्यावेळेस मी तुमच्या समोर, तुमच्या जवळ असेल. तू मनामध्ये कुठल्याही प्रकारची असा चिंताच करू नकोस असं म्हणून तिला शब्द दिलाय. आणि एक लक्षात ठेव, तुला जी मुलगी आणि जी 3 मुलं आहेत त्या सगळ्यांची तू आई आहेस. तुझ्या घरी दैन्य बिलकुल राहणार नाही. तू नेहमी श्रीमंत म्हणून नांदशील. जन्मांतरी परमेश्वराशी, बघ मागच्या जन्मी तू भगवान शिवाची पूजा केली होती. पूजा केली तुवा प्रदोषी. तिथं या जन्मात सांगते. आता सद्गुरु नृसिंह सरस्वती तिला मागच्या जन्माबद्दल सांगतायत. ते म्हणतात मागच्या जन्मी तू परमेश्वराची पूजा केली होतीस, शिवपूजा केली होतीस. याची महिमा आहे. त्याचा महिमा काय तर जन्मोजन्मी तू आनंदाने राहशील. अजून सद्गुरु बरच काही तिला सांगतायत. तिला परवानगी मागतायत. ती त्यांना परवानगी देते. सद्गुरु पुढे कुठे जातात, काय जातात हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.